जिंदाबाद, महिला शक्ति जिंदाबाद, देश की पावर, महिला शक्ति, देश की शान, महिला शक्ति, राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर, जिंदाबाद, राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह मैम, जिंदाबाद, श्री बजरंग दास गुरु जी, जिंदाबाद, श्री नरेंद्र मोदी जी, जिंदाबाद, हर हर महादेव। मी योगिता अनिल प्रधान, पंचायत अध्यक्ष पांढरी, तालुका सटखर्जुनी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। सर्वप्रथम महिला शक्तीचे संस्थापक श्री राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर यांना मी हार्दिक अभिनंदन करते। तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह मॅडम जी यांना पण हार्दिक अभिनंदन करते। तसेच बजरंगदास गुरुजी यांना चरण स्पर्श प्रणाम करते। तसेच आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण मी हार्दिक अभिनंदन करते। तसेच आमच्या महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तमजी भांडारकर सर यांना पण मनापासून मी हार्दिक अभिनंदन करते। तसेच माझ्या सर्व महिला शक्तीच्या अधिकाऱ्यांचे पण मनापासून हार्दिक अभिनंदन करते। तसेच नवनीतपूर ह्या इथल्या विधवा मातांच्या पण मनापासून हार्दिक अभिनंदन करते। तसेच ह्या गावचे नागरिक यांचे पण मनापासून हार्दिक अभिनंदन करते। आज दिनांक 23/8/2024 ला ग्राम नवनीतपूर, पोस्ट नवनीतपूर, तालुका मोरगाव अर्जुनी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य गुन्नुले मॅडम यांच्या इथं महिला शक्ती शाखेचे उद्घाटन झालेले आहे आणि आमचे विधवा माता उपस्थित आहेत, आमच्या महिला शक्तीचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत आणि ह्या गावचे ज्येष्ठ नागरिक पण उपस्थित आहेत। यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात येत आहे। आज किती आनंदाची गोष्ट आहे। आज आमच्या विधवा मातांना पेन्शन वाटप होणार आहे आणि आमच्या विधवा मातांच्या चेहऱ्यावर किती खुशी दिसत आहे। तसेच आम्ही धन्यवाद करतो आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह मॅडमना। त्यांना विधवा मातांसाठी एकच नाही, दोनच नाही तर 6 योजनांचा लाभ दिलेला आहे। एवढा विचार कोणी नाही केला। असे तर योजना भरपूर दिल्या पण 6 योजनांचा कोणी लाभ दिलेला नाही आहे। हेच आमचे जायसवाल सर विधवा मातांसाठी, किन्नर मातांसाठी आणि घटस्फोटित मातांसाठी विचार करून ह्या सर्व यांच्या दुःख दर्द किती यांना सहन करावं लागते। यांचे जेव्हा पती मरून जातात पण त्यांचा सहारा कोणी नसते, त्यांच्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह मॅडम यांना हा विचार करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शनी किती त्यांना दुःख, किती रात्रंदिवस मेहनत करून या पूर्ण भारत देशामध्ये आपला महिला शक्तीचा झेंडा रावलाय आणि आमच्या विधवा मातांना, किन्नर मातांना आणि घटस्फोटित मातांना आणि विकलांग भाऊ भगिनींना ह्या 6 योजनांचा लाभ दिलेला आहे। आणि आपला भारत देश कुठे आजाद झाला आहे? 78 वर्ष झाले आपला भारत देश आजाद झाला आहे पण आमच्या मातांना, बहिणींना किती आझादी आहे का? एकही आझादी नाही आहे। आता आपल्या ह्या भारत देशामध्ये एक कोलकात्यामध्ये एक डॉक्टर लेडी तिच्यावर किती अत्याचार झाला आहे, पूर्ण गँग रेप झाला आहे। आमच्या विधवा मातांनो असा तुम्ही किती तुमच्यासाठी एवढे विचार केला का? असा कोणी विचार नाही केला आहे। एवढ्या कोलकात्यामध्ये ते डॉक्टरला तिला भगवानाचा दुसरा रूप मानतात पण हे लोक असे समजत नाही। हे आपलेच असे त्यांची आई आहे, कोणी बहीण आहे, कोणी काही आहे पण असा विचार करतात का? एवढ्या आगळ्या वेगळ्या नजरेने आपल्याकडे लोक बघतात। त्यांचा विचार करत नाही की हे कोणाची बहीण असेल, हे कोणाची आई असेल की कोणाची पत्नी असेल, असा विचार करत नाही। तिच्यावर किती गँग रेप म्हणून अत्याचार केला, तिच्या मानाला मोडून टाकला, तिच्या हाताला मोडून टाकला, तिच्या टांगाला मोडून टाकला, एवढा अत्याचार केला। आपल्या भारत देशामध्ये आजाद झाला आहे पण आपल्या महिलांना आजादी मिळाली नाही आहे। तरी पण मी आपल्या महिलांना सांगू इच्छितो की एवढा सावध राहा महिलांनो, आपल्यावर अन्याय होऊ देऊ नका। तुम्ही आवाज उठवा आणि तुमच्या गावामध्ये तर काही असं होत असेल तर हा मुरमुले मॅडमच्या इथं हेड ऑफिस आहे, इथं तुम्ही तक्रार नोंद करा। तुमच्या पाठीशी महिला शक्ती खंबीर